भिवंडीहून एक महत्त्वाची बातमी आहे. इथल्या एसटी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका वाहतूक पोलिसाला मुजोर रिक्षा चालकांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. वाहतूक पोलिसालाच प्रसाद मिळालाय. दीपक पळसुले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, काय हा सगळा प्रकार आहे? पोलिसावर हात उचलण्या इतपत परिस्थिती गंभीर का झाली? मयुरेश, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच ताजं प्रकरण होतं. प्रभाकर गायकवाड हा जो एसटी चालक आहे, तर त्याला सुद्धा रिक्षा चालकांनी मारहाण केली होती आणि त्यानंतर अशीच एक दुसरी घटना कल्याणमध्ये घडली होती अगदी 8 दिवसाच्या अंतरानं. आणि पुन्हा लगेच भिवंडीमध्ये हा दुसरा प्रकार उघडकीस येतोय. भिवंडी एसटी स्थानकाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारासमोर नेहमीच रिक्षावाले जी बस येत असतात त्यांना अडवणूक करत असतात आणि वाहतूक पोलिसाला सुद्धा अशाच प्रकारे एका मुजोर रिक्षा चालकाने मारहाण केलेली आहे. रविकांत पाटील असं या वाहतूक पोलिसाचं नाव असून प्रवेशद्वारासमोर रिक्षा आडवी केली त्या रिक्षा चालकाने आणि त्याच्यानंतरच त्या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातूनच त्याने मारहाण केली. पण त्या रिक्षा चालकाचं पुढे काय झालंय? त्याला अटक करण्यात आली आहे का? गुन्हा दाखल झालाय का? रिक्षा चालकाचं नाव शफिक शेख असून त्याच्या निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याच्यानंतर त्याला आता न्यायालयात हजर करण्यात सुद्धा येणार आहे. ठीक, धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भिवंडीची घटना आहे. एका रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसालाच मारहाण केली आहे.